वेलकम टू छत्रपती संभाजीनगर. बघू शकता किती भारी मोठमोठ्याल्या वेल्डिंग आहेत. टावर बिवर बघू शकता किती भारी. तर चला मग तुम्हाला असं सांगतो माझ्यासोबत काय काय झालं. तर पहाटे उठलो, तोंड बिंड आंघोळ बिंघोळ केली आणि छतावर आलो, व्हिडिओ चालू केला. चाय बी बनवस्तोवर आम्हाला निघायचं होतं 4 वाजता. तर आता 3:30 वाजलेत. तर चला मला व्हिडिओ काढावं. तर गल्लीच्या बाहेर आलो तर आमच्या बॅगीमध्ये चार्जर पाहिलं. बरं झालं ध्यान आलं देवाच्या आशीर्वादानं, चार्जर नव्हतं. तर मग माझे पप्पा गेले चार्जर आणायला, तर आम्ही इथं थांबलो आणि मग पप्पा आलेत निघलो. तर मग आलो ॲटोमध्ये. ॲटोची लाईटिंग बघू शकता किती भारी आहे. गोल्या हात दाखवत होता. ॲटोची लाईटिंग बघू शकता किती भारी लाईटिंग आहे. तर मग काय बसलो गाडीमध्ये बसले जेव्हा कोणीच नव्हतं, फक्त आम्हीच होतो. म्हणजे आमचीच फॅमिली होती. फक्त गोल्या हात दाखवत होता. गाडीमध्ये खूप करमत होतं. म्हणजे किचकिच राहते. आज कोणीच नव्हतं. घरच्यासारखं होतं. पूर्ण क्लीन. गाडी नेमकी धुतली होती वाटते. बघू शकता गाडीच्या आईने किती भारी एअर लाज वाटते. पण आज काय वाटेल गेलं तर कोण नाही म्हणून. तर मग थोडे लोक पण बसत होते आणि गाडी कोणत्या स्टेशनवर थांबत होती पताच नाही लागत, कारण की खिडकी बंद केली ती अंधारात काही दिसत पण नव्हतं म्हणून. तर मग काय बघू शकता कोणतं स्टेशन आहे माहीत नाही, पण स्टेशन हे कोणतं तरी कळेन झालं कोणते, कारण की नाव नाही वाचलं. तर मग आलो छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि डायरेक्ट छतावर आलो. पाहुणे तिकडे बसलेलो होतो, तर व्हिडिओ चालू केला. तर बघू शकता तुम्ही व्ह्यू. हे आहे छत्रपती संभाजीनगरचा व्ह्यू. इथे 1 मजला असतो का 2 मजला असतो सगळं दिसते. तर यासाठीच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.